नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे आणि चवीला अप्रतिम लागणारे पालकचे धपाटे. हे धपाटे खायला खूप छान लागतात. तुम्ही हे सकाळच्या नाश्त्याला, लहान मुलांच्या टिफिनला किंवा संध्याकाळच्या जेवणाला दही धपाटेसुद्धा बनवू शकता. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पालकचे धपाटे बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. इथं मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा धने घेतलेले आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. आता आपल्याला याचं एक वाटण करून घ्यायचं आहे न पाणी घालताच. थोडंसं असं जाडसर वाटण करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे. इथं मी 1 जुडी पालक घेतलेला आहे. त्याला व्यवस्थित निवडून घेतलेला आहे. धुवून त्याला थोडंसं कपड्यानं पुसून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे बारीक कापून घ्यायचं आहे. पालक एकदम बारीक कापायचं आहे आपल्याला. पालक अशा प्रकारे एकदम असा बारीक पालक कापून घेतलेला आहे. इथे एक मी बाउल घेतलेला आहे, तर यामध्ये आपल्याला पालक घालायचा आहे. यामध्ये घालायचं आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपले धपाटे असे खुसखुशीत होतात. आता यामध्ये घालायचे आपल्याला पांढरे तीळ 2 चमचे, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ. आता यामध्ये घालायचं आपल्याला आपण जे बनवून घेतलेलं वाटण, हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि जिरे वाटण घातलेलं आहे. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पालकमध्ये व्यवस्थित आपल्याला हे पीठ आणि वाटण घातलेलं, हळद, मीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि नंतरच आपल्याला पाणी घालायचं आहे. यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडासा सैलसर गोळा मळायचा आहे. आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं आपल्याला, एकदम नाही पाणी घालायचं. थोडं सैल पीठ मळल्यामुळे आपले धपाटे असे मऊ होतात. अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं सैलच मळलेलं आहे पीठ. आता लगेचच आपण इथे धपाटे बनवूया. इथे एक पोळपाटावर मी कॉटनचा कपडा अंथरलेला आहे पाण्यात भिजवून. याला थोडंसं वरतून पाणी लावायचं आहे. पाणी लावल्यामुळे आपलं धपाटं तव्यावर टाकताना चिटकणार नाही कपड्याला. आता यामधला आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. आपण जेवढा पोळी बनवायला पीठ घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. आता याला आपल्याला थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे. साईडकडून असा उभा हात लावून आपल्याला थापून घ्यायचं आहे, म्हणजे असं गोल आपलं धपाटं होतं. लहान मोठी साईज तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता. अशा प्रकारे धपाटं थापून घेतलेलं आहे. आता याला वरतून तेल लावायचं आपल्याला थोडंसं. त्यानंतर मधोमध आपल्याला याला छिद्र पाडायचं आहे. आता तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. लगेचच आपल्याला हे धपाटं भाजून घ्यायचं आहे. आपला तवासुद्धा व्यवस्थित गरम झालेला आहे. लगेच यावरात आपल्याला धपाटं घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे.
त्या धपाट्याला आपल्याला वरतून सुद्धा तेल लावायचं आहे. अशा प्रकारे आता 1 ते 1.5 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे. नंतर आपल्याला पलटी करायचं आहे धपाटं. 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे. आपण आता धपाटं पलटी करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता समस्त कलर आलेला आहे आपल्या धपाट्याला. थोडासा गोल्डन कलर झालेला आहे. दोन्ही साईडकडून आता आपल्याला व्यवस्थित हे धपाटं भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे. मिडियम गॅसवरच आपल्याला धपाटे भाजायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित भाजले जातात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. तर दोन्ही साईडकडून आपलं धपाटं व्यवस्थित भाजलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त भाजलेलं आहे दोन्ही साईडकडून. आता आपण खाली काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच धपाटे करून भाजून घ्यायचे आहेत. गरमागरम आपले पालकचे धपाटे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्ही हे धपाटे सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. लहान मुलं पालक खात नाहीत, तर अशा प्रकारे जर धपाटे किंवा थालीपीठ करून दिलं तर मुलं आवडीनं खातात. किंवा तुम्ही 1 दिवसाच्या प्रवासाला कुठं जात असाल तर अशा प्रकारे धपाटे, ठेचा, शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.